मागच्या व्हिडिओमध्ये मी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल बोललो. ते मुख्यमंत्री सध्या आहेत आणि माझ्या आयुष्यात त्यांचा योगायोगाने ते सध्या आहेत म्हणून. एरवी मनोज जोशींच्या बाबतीत पण माझा एक रोल होता सत्तेवरून जाण्याबद्दल. मी काही काढलं नाही त्याने सत्तेवरून. नंतर ते रडले माझ्यासमोर. मी त्यांना बोललो होतो की तुम्ही जाल इन्सल्टिंग अवस्थेत. पण त्याने ते पर्सनली घेतलं. भविष्य त्याच्या त्या वसुधा ते सगळं त्यांनी कुंडली वगैरे. पण मी बाळासाहेबांना बोलत होतो की राणे मुख्यमंत्री होणार आणि हे होणार. आणि राणे मुख्यमंत्री झाले. राणे नाही म्हटलं की तुम्ही जाणार सत्तेवरून. विलासरावांच्याबद्दल पण बोललो मी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात परिणाम करणारा माझा एक कॅटलिस्ट आहे मी. तो नियतीचा असेल, निसर्गाचा असेल, स्वामीजींचा असेल, मला माहीत नाही. मी एक घटक आहे छोटासा. माझ्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या असं मला म्हणायचं नाही. पण त्या त्या क्षणाला त्या त्या वेळेला कुठे ना कुठे माझं एक त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. एक रोल राहिलेला आहे. तो खूप क्रिटिकल राहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरेसारख्या महान व्यक्तीला मला कशाला बोलावं असं वाटेल बरं. जेव्हा राणे विरुद्ध जोशींच्या त्या लढाईमध्ये ट्रॅपमध्ये अडकले होते, त्यांच्याकडे सगळी साधनं माणसं होती. त्यांनी मला का बोलवलं इतकं सिरियसली? का माझे रिपोर्ट्स इतके सिरियसली वाचले? का मला प्रश्न विचारले? का शिवसैनिकांच्या शाखाप्रमुखांसर बोलवलं? का यज्ञ करायला सांगितलं? ह्याची कारणं आहेत. ह्याच्यात माझा रोल काय आहे त्यांना कळलं होतं. बाळासाहेब ठाकरे एकच व्यक्ती अशी आहे की ज्यांना हे कळलं. पुढे मनोज जोशी म्हणाले की मला जर कळलं असतं तर मी सन्मानजनक गेलो असतो मला हाकलण्यापेक्षा. आता हे माझा परिणाम असा का होतो लोकांच्यावर किंवा झाला कसा काय? तर मी काही नाही, सामान्य माणूस आहे. मी मातोश्रीवर गेलो, बाहेर रस्त्यावर पडलो, वडापाव खाल्लेला आहे. शिवसेना भवनच्या समोर बाहेर पडलो, चहा पिलेला आहे. सामान्य माणूस आहे. कुठेतरी कोणीतरी मला मीडियम म्हणून निवडलेलं आहे. मग आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही बघा की विलासराव देशमुखांच्यावर काय परिणाम झाला, आर आर पाटलांच्यावर. आर आर पाटलांनी तर मला सांगितलं ना की जेव्हा मला अटक झाली, सगळं झाल्यानंतर ते म्हणाले की माफ करा, चूक झाली, पण मला तुम्ही काही सी बी आय वगैरे अडकू नका. म्हणजे नाही, असं नाही करत मी काही. शरद पवार म्हणाले की सी बी आयपर्यंत जायची काय गरज होती वगैरे. बिकॉज ही वॉज ऑल्सो शॉक्ड की पुण्यातलं एक प्रकरण छोटंसं होतं ते इतकं वाढेल. म्हणजे सुप्रीम कोर्ट, सी बी आय, प्राईम मिनिस्टर ऑफिस, इतकं ते सगळं ते म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत त्याचा परिणाम त्यांच्यावर काय झालेला आहे. कारण एवढे मोठे मोठे प्रकरणं हँडल केलेले, तर हे काय चिल्लर प्रकरण आलं. मग आता माझा परिणाम आत्ता या क्षणाला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर काय होईल, त्यांच्या सत्तेवर काय होईल. आता माझा हेतू नाही आहे. इथे मी परत एकदा सांगतो की ते जाणं न जाणं हा माझा हेतू नाही आहे. सुप्त अप्रगट हेतू किंवा असं काही मला करायचंच नाही. आणि मला असं करायचं असतं ना तर मला भाजपची म्हणजे मला विलासराव देशमुख, शरद पवार यांच्याविरुद्ध मला भाजपची ऑफर होती, गुंडू मुंडेंची. 17 जुलै 2008ला मला अडवाणींनी मोदींना फोन लावला होता गुजरातमध्ये. मला गुजरातमध्ये शिफ्ट करणार होते 2008ला की मी तिथे राहा म्हणून. मी असं काहीच केलं नाही. तर मला कोणाचा सूट घ्यायचा आहे, कोणाचं काही वाटोळं करायचं आहे असं असतं तर मी कुठल्या तरी पक्षात गेलो असतो, त्यांची शरणार्थी झालो असतो. पण असं झालंच नाही. मी एकमेव माणूस आहे, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सूट घ्यायला दुसरीकडे शरण गेलो नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध मी काही करणार नाही. प्रॉब्लेम असा आहे की माझ्या देहत्यागाचा परिणाम त्यांच्या सरकारवर होणार आहे. त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार.